आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्री संत मुक्ताईच्या पालखीने 18 जून रोजी कोथळे मुक्ताई नगरातून परंपरेनुसार जुन्या मंदिरातून पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। हा पालखी सोहळा प्रस्थान करत करत मलकापूर मोताळा या मार्गाने राजूर घाटामध्ये संत मुक्ताईची पालखी पोहोचली आहे। प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषाने अवघा राजूर घाट दुमदुमला होता। काल पालखी बुलढाणा येथे मुक्काम होता। सकाळी पूजन झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे। दरवर्षी बुलढाण्याच्या प्रसिद्ध असलेल्या राजूर घाटामध्ये ही पालखी एक बैल जोडीच्या रथावर नेत होते, मात्र बैलांना राजूर घाट चढणे शक्य नसल्याने यावर्षी 2 बैल जोडीच्या सहाय्याने हा घाट पार करत आहे। हे विशेष वारी दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान ज्या संत श्रेष्ठ माऊलींच्या दिंडीला जातो त्या संत मुक्ताईंच्या दिंडीला 3 शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे। संत मुक्ताई संस्थांच्या वतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते। दिंडीचे यावर्षीचे हे 315वे वर्ष आहे। आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी, देहूतून निघणारी संत तुकोबांची दिंडी, एवढेच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला आहे। संत मुक्ताईची दिंडी खानदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत 28 दिवसात तब्बल 600 किलोमीटरचे अंतर कापत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते। तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई, निवृत्ती तसेच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडविली जाते। यावेळी संत मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भावांकडून भेट दिला जातो। पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजू वाढे, बुलढाणा। जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, पंढरीच्या वाटेने सुख असल्यामुळे सगळे लोक घरदार संसार सोडून पंढरीच्या वाट्याला लागलेले आहेत। त्यामध्ये पंढरीच्या वारीची प्रदीर्घ आणि सनातन परंपरा अनेक शतकापासून महाराष्ट्रामध्ये आहे। वारकरी संप्रदायाचे ते भलमोठं सौभाग्य आहे। सगळे संत छोट्या मोठ्या दिंड्या घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघतात, पण त्यामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम याच्या 7 मानाच्या पालख्या आणि दिंडी सोहळे आहेत, पालखी सोहळे आहेत। त्यामध्ये एकमेव श्री संत म्हणून असलेला आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा गेल्या 18 जूनला श्री क्षेत्र मुक्तिनगर समाधी स्थळावरून प्रस्थान होऊन आज तो मुक्ताई नगरकडून बुलढाणा घाटामधून बुलढाणा शहरामध्ये मुक्कामाकरता निघालेला आहे। तब्बल 315 वर्षाची ही परंपरा आणि जवळजवळ 6 जिल्ह्यातून 28 दिवसाचा प्रवास करून हा पालखी सोहळा पंढरपूरला 14 जुलैला पोहोचणार आहे। आदिशक्ती मुक्ताबाईंच्या सोहळ्याला पंढरपूरमध्ये स्वाभाविकपणे फार मोठा मान आहे आणि महाराष्ट्रातून जे काही ज्ञानोबारायांचा सोहळा देहू आपला आळंदीवर निघतो, जगद्गुरू तुकोबारांचा देहूवर निघतो आणि तसा आदिशक्ती मुक्ताबाईंचा मुक्ताईनगरवर निघतो। या सोहळ्याच्या यशस्वीतेकरता सरकार, शासन याचा समन्वय करून फार मोठा हा सोहळा चांगला कसा पार पडेल, ही निर्मल वारी, हरित वारी, सुरक्षित वारी कशी होईल या दृष्टीनं प्रयत्न करत असता शासनाचं यावर्षी फार मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे।